माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। आज 2025 या वर्षातली पहिली मन की बात होत आहे। एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, प्रत्येक वेळी मन की बात महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते, पण यावेळी आपण एक आठवडा आधी चौथ्या रविवारऐवजी तिसऱ्या रविवारी भेटत आहोत। कारण पुढच्या आठवड्यात रविवारी प्रजासत्ताक दिन आहे। मी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आधीच शुभेच्छा देतो। मित्रांनो, यावेळचा प्रजासत्ताक दिन खूप विशेष आहे। भारतीय प्रजासत्ताकाचा हा 75वा वर्धापन दिन आहे। राज्यघटना लागू होऊन यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत। मी संविधान सभेतील त्या सर्व महान व्यक्तिमत्वांना अभिवादन करतो ज्यांनी आपल्याला आपली पवित्र राज्यघटना दिली। संविधान सभेच्या बैठकांमध्ये अनेक विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्या। त्या चर्चा, संविधान सभेतील सदस्यांचे विचार, त्यांचं बोलणं हा आपला खूप मोठा वारसा आहे। आज मन की बात मध्ये काही महान नेत्यांचे मूळ आवाज तुम्हाला ऐकवण्याचा माझा प्रयत्न आहे। मित्रांनो, संविधान सभेने आपले काम सुरू केले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परस्पर सहकार्याबाबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली होती। त्यांचे हे संबोधन इंग्रजीत आहे। त्यातील एक उतारा मी तुम्हाला ऐकवतो। As the ultimate goal is concerned, I think none of us need have any apprehensions. None of us need have any doubt. But my fear, which I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. साथियों, संविधान सभेने एकत्र यावं, त्यांचं एकमत असावं आणि सर्वांच्या हितासाठी त्यांनी एकत्रित काम करावं यावर बाबासाहेब भर देत होते। मी तुम्हाला संविधान सभेची दुसरी एक ध्वनिफीत ऐकवतो। ही ध्वनिफीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी यांची आहे, जे आपल्या संविधान सभेचे प्रमुख होते। चला ऐकूया डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी यांना। हमारा इतिहास बताता है और हमारी संस्कृति सिखाती है कि हम शांति प्रिय हैं और रहें। हमारा साम्राज्य, हमारी फतेह दूसरे तरह की रही है। हमने दूसरों को जंजीरों से, चाहे वो लोहे की हो या सोने की, कभी नहीं बांधने की कोशिश की। हमने दूसरों को अपने साथ लोहे के जंजीर से भी ज्यादा मजबूत मगर सुंदर और सुखद रेशम के धागे से बांध रखा है, और वो बंधन धर्म का है, संस्कृति का है, ज्ञान का है। हम अब भी उसी रास्ते पर चलते रहेंगे और हमारी एक ही इच्छा और अभिलाषा है। वो अभिलाषा ये है कि हम संसार में सुख और शांति कायम करने में मदद पहुंचा सकें और संसार के हाथों में सत्य और अहिंसा वो अचूक हथियार दे सकें जिसने हमें आज आजादी तक पहुंचाया है। हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है। अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे। साथियों, मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी मानवी मूल्यांप्रती देशाच्या बांधिलकीबद्दल बोलले होते। आता मी तुम्हाला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आवाज ऐकवतो। त्यांनी समान संधींचा मुद्दा मांडला होता। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले होते, I hope, sir, that we shall go ahead with our work in spite of all difficulties and thereby help to create that great India, which will be the motherland of not this community,
of that, not this class of that, but of every person, man, woman, and child inhabiting in this great land, irrespective of race, caste, creed, or community. Everyone to have an equal opportunity so that he or she can develop himself and herself according to the best talent and serve the great common motherland of theirs. साथियों, मित्रांनो, मुझे उम्मीद मला आशा आहे आपको की भी तुम्हालाही संविधान सभेतील की चर्चांच्या डिबेट से ये या मूळ ओरिजिनल ध्वनिफिती ऑडियो ऐकायला आवडल्या असतील. अच्छा लगा होगा. हम आपण देशवासियांनी या विचारांपासून प्रेरणा घेऊन अशा भारताच्या उभारणीसाठी काम केलं पाहिजे ज्याचा आपल्या राज्यघटनाकारांनाही अभिमान वाटेल. गर्व हो. मित्रांनो, गणतंत्र प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन आहे. ये दिन हा दिवस महत्वाचा अशासाठी आहे कारण याच दिवशी भारतीय निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. इलेक्शन कमिशन. हमारे आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या निवडणूक आयोगाला चुनाव आयोग को आणि लोकशाहीतील लोकसहभागाला भागीदारी को राज्यघटनेत खूप मोठं स्थान दिलं आहे. देश में जब देशात 1951-52 मध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या तो कुछ लोगों तेव्हा देशाची लोकशाही टिकेल की नाही अशी शंका काहींच्या मनामध्ये होती. रहेगा, लेकिन पण आपल्या लोकशाहीनं लोकतंत्र ने सर्व शंका कुशंका खोट्या ठरवल्या. साबित किया. आखिर शेवटी भारत ही लोकशाहीची जननी आहे. बीते दशकों में गेल्या दशकांतही देश का देशातली लोकशाही अधिक मजबूत आणि समृद्ध झाली आहे. मी निवडणूक आयोगाचे देखील आभार मानू इच्छितो ज्याने वेळोवेळी आपली मतदान प्रक्रिया आधुनिक आधुनिक आणि सशक्त मजबूत केली आहे. आयोग ने आयोगानं जन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शक्ति लोकशक्तीला अधिक बळ दिलं आहे. उपयोग किया. मैं निवडणूक आयोग घेत असलेल्या निपक्ष निवडणुकांप्रतीच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल बधाई देता मी त्यांचं अभिनंदन करतो. मी देशवासियांना सांगेन की त्यांनी त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा अपने जास्तीत जास्त वापर करावा, का उपयोग करे, नेहमी करावा. हमेशा करे तसंच और देश के देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा एक भाग म्हणून हिस्सा भी बने, ही प्रक्रिया मजबूत करावी. सशक्त भी करे. माझ्या प्रिय देशवासियांनो, प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. एक अविस्मरणीय लोकसागर, एक अकल्पनीय दृश्य और आणि समता समरसतेचा विलक्षण संगम. इस बार यावेळी कुंभमेळ्यात अनेक दैवी योग देखील तयार होत आहेत. कुंभ का ये उत्सव कुंभमेळ्याचा हा सण विविधतेत एकता साजरा करतो. उत्सव मनाता है. संगमाच्या वाळूवर संपूर्ण भारतातून आणि जगभरातले लोक जमतात. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कुठेही भेदभाव नाही, जातीवाद नाही. इसमें भारत भारताच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातून सुद्धा लोक इथे येतात. कुंभ में कुंभमेळ्यामध्ये गरीब आणि श्रीमंत सर्व एकत्र मिसळून जातात. सब लोग सर्वजण संगम संगमात बुडी घेतात, एक भंडाऱ्यात एकत्र भोजन करतात, भोजन करते हैं, प्रसाद घेतात. तभी तो म्हणूनच तर कुंभमेळा हा एकतेचा महाकुंभ आहे. आयोजन कुंभमेळ्याचं आयोजन आपल्याला हे सुद्धा सांगते की कशा आपल्या परंपरा संपूर्ण भारताला एकत्र बांधून ठेवतात. सूत्र में बांधती है. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मान्यता श्रद्धा बाळगण्याच्या पद्धती एक सारख्याच आहेत. एक तरफ एकीकडे प्रयागराज, उज्जैन, नाशिक नासिक आणि हरिद्वार इथे कुंभाचं आयोजन केलं जातं. कुंभ का आयोजन होता है. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील प्रदेशात गोदावरी, कृष्णा, कृष्णा, नर्मदा नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या काठावर पर पुष्करम होतात. ये दोनों ही हे दोन्ही सण हमारी आपल्या पवित्र नद्या आणि त्यांच्या श्रद्धा की मान्यताओं से यांच्याशी निगडीत आहेत. इसी तरह त्याचप्रमाणे कुंभकोणम से कुंभकोणम ते तिरुक्कडयूर, कुड़वा कुडवासल ते तिरुचिराई चेरे अनेक अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांच्या परंपरा कुंभमेळ्याशी निगडीत आहेत. साथियों, मित्रांनो, इस बार यावेळी तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की कुंभमेळ्यामध्ये युवाओं की तरुणाईचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. नजर आती है.
आणि हे देखील खरं आहे की जेव्हा तरुण पिढी आपली संस्कृती अभिमानानं अंगीकारते तेव्हा त्यांची पाळंमुळं अधिक मजबूत होतात आणि मग त्यांच्या सोनेरी भविष्याची देखील हमी मिळते. यावेळी आपण कुंभमेळ्यात डिजिटलीकरणाचा उपयोगही मोठ्या प्रमाणावर पाहत आहोत. कुंभमेळ्याची ही जागतिक लोकप्रियता प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्येही एक नेत्रदीपक असा गंगासागर मेळा आयोजित करण्यात आला होता. संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर जगभरातून आलेल्या लाखो भाविकांनी या मेळ्यामध्ये स्नान केलं आहे. कुंभ, पुष्करम आणि गंगासागर मेळा आपले हे सण म्हणजे आपला सामाजिक एकोपा, सौहार्द आणि एकात्मता वाढवणारे सण आहेत. हे सण भारतातल्या लोकांना भारताच्या परंपरांशी जोडतात आणि आपल्या धर्मग्रंथांनी जसा धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांवर भर दिला आहे, त्याचप्रमाणे आपले सण आणि परंपरा देखील आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा प्रत्येक पैलूला बळ देतात. मित्रांनो, या महिन्यात आपण पौष शुक्ल द्वादशी या दिवशी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे. यावर्षी पौष शुक्ल द्वादशी 11 जानेवारी रोजी आली. या दिवशी लाखो राम भक्तांनी अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्राणप्रतिष्ठापनेची ही द्वादशी म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाची द्वादशी. त्यामुळे पौष शुक्ल द्वादशीचा हा दिवस एक प्रकारे प्रतिष्ठापना द्वादशीचा दिवस देखील बनला आहे. आपल्याला विकासाच्या वाटेवर चालत असताना अशाच प्रकारे आपला वारसाही जपत त्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जायचं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2025च्या सुरुवातीलाच भारतानं अंतराळ क्षेत्रात अनेक ऐतिहासिक कामगिऱ्या बजावल्या आहेत. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की बंगळुरू स्थित पिक्सेल या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपनं फायरफ्लाय हे भारतातील पहिलं खासगी सॅटेलाइट कॉन्स्टलेशन अर्थात कृत्रिम उपग्रहांचा पुंज यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह पुंज जगातील सर्वात हाय रिझोल्युशन हायपर स्पेक्ट्रल म्हणजे पृथ्वीच्या अधिक काटेकोरपणे उच्च दर्जाच्या प्रतिमा टिपणारा उपग्रह पुंज आहे. या यशामुळे भारत आधुनिक तंत्रज्ञानात आघाडीवर तर गेला आहेच, सोबत आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल देखील आहे. हे यश आपल्या खासगी अंतराळ क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचं आणि नवोन्मेषाचं प्रतीक आहे. या यशाबद्दल मी संपूर्ण देशाच्या वतीनं पिक्सेलचा चमू, इस्रो आणि इनस्पेसचं अभिनंदन करतो. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी अंतराळ क्षेत्रातच आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी उपग्रहांचं स्पेस डॉकिंग केलं आहे. जेव्हा 2 अंतराळ यानं अंतराळात जोडली जातात तेव्हा या प्रक्रियेला स्पेस डॉकिंग असं म्हणतात. हे तंत्रज्ञान अंतराळात अंतराळ स्थानकाला पुरवठा करण्यासाठी आणि अंतराळवीरांना अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे यश मिळवणारा भारत 4था देश ठरला आहे. मित्रांनो, आपले शास्त्रज्ञ अंतराळात देखील वनस्पती उगवून त्यांना जिवंत ठेवण्याचे प्रयत्न देखील करत आहेत. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चवळीच्या बियांची निवड केली. 30 डिसेंबरला पाठवलेल्या या बिया अंतराळातच अंकुरल्या. हा एक अतिशय प्रेरणादायी प्रयोग आहे जो भविष्यात अंतराळात भाजीपाला पिकवण्याचा मार्ग खुला करेल.
ये दिखा यावरून आपले शास्त्रज्ञ किती द्रष्ट्या विचारांनी काम करत आहेत काम हे दिसून येतं. साथियों, मित्रांनो, मला तुम्हाला आणखी एका प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सांगायचं आहे. IIT मद्रासचं एक्सटेम हे केंद्र अंतराळातील उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहे. हे केंद्र अंतराळातील 3D प्रिंटेड त्रिमितीय वास्तू, मेटल फोम्स म्हणजे धातू स्पंज आणि ऑप्टिकल फायबर यासारख्या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहे. हे केंद्र पाण्याविना कॉन्क्रीट बनवण्यासारख्या क्रांतिकारक पद्धती देखील विकसित करत आहे. एक्सटेमचं हे संशोधन भारताच्या गगनयान मोहिमेला आणि भविष्यातल्या अंतराळ स्थानकांना बळकट करेल. यामुळे उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचे नवीन मार्ग देखील खुले होतील. मित्रांनो, हे सर्व यश भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्याबाबत भारताचे शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषक किती द्रष्टे आहेत याचा पुरावा आहे. आज आपला देश अंतराळ तंत्रज्ञानात नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. कीर्तिमान स्थापित कर रहा है. संपूर्ण देशाच्या वतीनं मी भारतातले शास्त्रज्ञ, नवसंशोधक आणि तरुण उद्योजकांना देश की ओर से खूप शुभेच्छा देतो. शुभकामनाएं देता हूं. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, आपने तुम्ही मानव आणि प्राणी इंसानों यांच्यातील विलक्षण मैत्रीची दृश्य अनेक वेळा पाहिली असतील. की होगी, प्राण्यांच्या निष्ठेच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. कहानियां सुनी होगी. जानवर पाळीव प्राणी असोत या वा जंगलात राहणारे प्राणी, इंसान त्यांचं माणसांशी असलेलं नातं अनेकदा आश्चर्यचकित करणार असतं. जानवर भले प्राणी बोलू शकत नाहीत, परंतु मानव त्यांच्या भावना आणि देहबोली भाव को अगदी चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. लेते हैं. जानवर भी प्राण्यांनाही प्रेमाची भाषा कळते उसे आणि ते ती भाषा निभावतात सुद्धा. आपसे असम का एक मला तुम्हाला आसामचं एक उदाहरण सांगायचं आहे. असम में एक जगह आसाममध्ये नवगाव हे एक ठिकाण आहे. नौगांव हमारे देश की महान नवगाव हे आपल्या देशाचं महान व्यक्तिमत्व श्रीमंत शंकरदेवजी यांचं जन्मस्थान देखील आहे. यह जगह हे ठिकाण खूप सुंदर आहे. सुंदर है. यहाँ इथे हत्तींचंही मोठं वास्तव्य आहे. एक क्षेत्र में हत्तींच्या कळपानं कई घटनाएं देखी पिकांची नासधूस केल्याच्या अनेक घटना या भागात घडत होत्या. फसलों को बर्बाद कर देते थे. त्यामुळे किसान जवळपासच्या 100 गावातले लोक जिससे प्रचंड त्रासले होते. करीब शेतकरी त्रासले होते. लोग बहुत परेशान थे. पण लेकिन हत्तींचा नाईलाज देखील गावकऱ्यांना समजला होता. समझते थे त्यांना माहित होतं की हत्ती आपली भूक भागवण्यासाठी शेतात जातात. खेतों का रुख कर रहे हैं. म्हणून मग इसलिए गावकऱ्यांनी यावर उपाय शोधण्याचा विचार केला. निकालने की सोची. गावकऱ्यांचं एक पथक तयार झालं, जिसका ज्याचं नाव होतं हाती बंधू. या हत्ती बंधूंनी समजूतदारपणा दाखवत सुमारे 800 बिघा म्हणजे साधारण 800 एकरपेक्षा थोड्या कमी ओसाड जमिनीवर एक अनोखा उपक्रम राबवला. इथे ग्रामस्थांनी मिळून नेपियर या जातीच्या गवताची लागवड केली. इस घास हे गवत हत्तींना खूप आवडतं. बहुत पसंद करते हैं. याचा परिणाम असा झाला की हत्तींनी शेतात जाणं बंद केलं. की ओर जाना कम कर दिया. ही बाब हजारो ग्रामस्थांना दिलासा देणारी ठरली आहे. की बात है. त्यांचा हा उपक्रम हत्तींनाही खूप आवडला. खूब भाया है. साथियों, मित्रांनो, आपली संस्कृती आणि वारसा आपल्याला आपल्या सभोवतालच्या पशुपक्ष्यांसह प्यार से प्रेमानं जगायला शिकवतात. ये हम आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे गेल्या 2 महिन्यात आपल्या देशात हमारे देश 2 नवीन व्याघ्र प्रकल्पांची अभयारण्यांची भर पडली आहे. यापैकी एक छत्तीसगडमधील गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे टाइगर रिजर्व आणि दुसरा आहे मध्य प्रदेशातील रातापाणी व्याघ्र प्रकल्प. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वामी विवेकानंदजी म्हणाले होते, ज्या व्यक्तींना आपल्या कल्पना राबवण्याचं वेड असतं त्याच आपलं ध्येय लक्ष्य को साध्य करू शकतात. किसी कुठलीही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपला ध्यास आणि समर्पण सर्वात महत्वाचं असतं. पूरी लगन और संपूर्ण समर्पण आणि धडाडीनेच नवोन्मेष, सर्जनशीलता आणि यशाचा मार्ग नक्की सापडतो.
कुछ दिन काही दिवसांपूर्वीच स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीनिमित्त मला विकसित भारत युवा नेते संवाद या उपक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. इथे मी माझा संपूर्ण दिवस देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आपल्या तरुण मित्रांसोबत घालवला. युवाओं ने इथल्या तरुणाईने स्टार्टअप, संस्कृती, महिला, युवा आणि पायाभूत सुविधा जैसे अशा अनेक क्षेत्रांबाबत अपने त्यांच्या आइडियाज कल्पना शेअर मांडल्या. किए. यह कार्यक्रम हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप संस्मरणीय होता. साथियों, मित्रांनो, काही दिवसांपूर्वी स्टार्टअप इंडिया उपक्रमाला 9 वर्ष पूर्ण झाली. हमारे देश में गेल्या 9 वर्षात आपल्या देशात निर्माण झालेले अर्ध्याहून अधिक स्टार्टअप उनमें से श्रेणी आधे 2 से ज्यादा आणि श्रेणी 3 शहरांमधले आहेत. और टियर 3 शहरों से हैं. आणि जब ये हे ऐकून सुनते हैं, तो हर प्रत्येक हिंदुस्तानी भारतीयाचं मन आनंदानं भरून जातं. यानी म्हणजेच थोडक्यात काय तर आपली स्टार्टअप संस्कृती फक्त मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित नाही. और आपको ये आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की छोट्या शहरांमधील अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्सचं नेतृत्व आपल्या मुली करतात. जब ये जेव्हा आपल्या कानावर पडतं ना की अंबाला, हिसार, कांगडा, चेंगलपट्टू, बिलासपूर, ग्वाल्हेर, वाशिम सारखी शहरं स्टार्टअप्सची केंद्र होत आहेत, बन रहे हैं, तो तेव्हा मन आनंदानं मोहरून उठतं. नागालँड सारख्या राज्यात गेल्या वर्षी स्टार्टअपच्या नोंदणीत 200% जास्त वाढ झाली आहे. से अधिक की वृद्धि हुई है. कचरा व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, एनर्जी, जैव तंत्रज्ञान टेक्नोलॉजी आणि लॉजिस्टिक, मालवाहतूक ही अशी क्षेत्र आहेत ज्यात स्टार्टअपचं प्रमाण सर्वात जास्त आढळतं. देखे जा रहे हैं. ही पारंपरिक क्षेत्र नाहीत, नहीं है. मात्र आमची तरुणाईही पारंपरिकतेच्या पलीकडे विचार करते. त्यामुळे त्यांना यश देखील मिळत आहे. उन्हें सफलता भी मिल रही है. मित्रांनो, 10 साल 10 वर्षांपूर्वी जेव्हा कोणी स्टार्टअपच्या क्षेत्रात जाण्याबद्दल बोलायचं ना, करता था, तेव्हा त्याला सर्व प्रकारचे टोमणे ऐकावे लागायचे. सुनने को मिलते थे. कुणी विचारायचं की स्टार्टअप म्हणजे काय, आखिर स्टार्टअप होता तर क्या है? कुणी म्हणायचं कोई कहता की यानं काहीच होणार नाही. इसे कुछ होने वाला नहीं है. पण आता बघा, एक एका दशक दशकात में किती कितना बदल झाला बड़ा आहे. बदलाव आ गया. आप भी तुम्हीही भारतात निर्माण होत असलेल्या नवीन संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा. अगर आप जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुमची स्वप्ने देखील नवीन झेप घेतील. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, नेक नियत प्रामाणिक हेतूनं आणि निस्वार्थ भावनेनं केलेल्या कामाची चर्चा कामों की दूर दूर पर्यंत पोहोचतेच. पहुंची ही जाती है. आणि यासाठी हमारा मन की आमचा मन की बात हा कार्यक्रम एक मोठं व्यासपीठ आहे. हमारे इतने आपल्या एवढ्या विस्तीर्ण देशात कुणी दूर कानाकोपऱ्यातही काम करत असेल कर रहा हो आणि कर्तव्याची भावना सर्वोच्च मानत असेल रखता है, तर त्यांचे प्रयत्न समोर आणण्यासाठी सामने लाने हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. अरुणाचल प्रदेश दीपक नबमजी यांनी अरुणाचल प्रदेशात सेवेचं अनोखं उदाहरण सादर केलं आहे. दीपकजी इथे लिव्हिंग होम, निवारागृह चालवतात. जहां इथे मनोरुग्ण, शारीरिकदृष्ट्या दुबळे लोक असमर्थ आणि वृद्धांची सेवा केली लोगों जाते. की सेवा की जाती है. इथे ड्रग्स की अंमली पदार्थांनी व्यसनग्रस्त लोकांची काळजी घेतली जाते. दीपक नबमजी यांनी कोणत्याही मदतीशिवाय समाजातल्या वंचित लोकांना, हिंसाचारग्रस्त कुटुंब आणि बेघर लोकांना आधार देण्यासाठी ही मोहीम सुरू केली. किया. आज उनकी आज त्यांच्या या सेवेला संस्थेचं स्वरूप आलं आहे. त्यांच्या संस्थेला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे. किया गया है. लक्षद्वीपच्या कावरत्ती बेटावर परिचारिका म्हणून काम करणाऱ्या के हिंदुंबिनजी यांचं कार्य देखील खूप प्रेरणादायी आहे. प्रेरित करने वाला है. आप तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 18 वर्षांपूर्वी त्या सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्या आहेत, नौकरी से रिटायर हो चुके पण आजही त्या पूर्वीसारख्याच करुणेनं आणि आपुलकीनं लोकांची सेवा करत आहेत. सेवा में जुटी हैं. जैसे लक्षद्वीपचे केजी मोहम्मदजी लक्षद्वीप के यांचे प्रयत्न देखील जी के प्रयास अप्रतिम आहेत. अद्भुत है. त्यांच्या मेहनतीमुळे मिनिकॉय बेटांची सागरी परिसंस्था मजबूत होत आहे. उन्होंने पर्यावरण त्यांनी पर्यावरणाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी करने के लिए अनेक गाणी लिहिली आहेत. त्यांना लक्षद्वीप साहित्य कला अकादमीचा सर्वोत्कृष्ट लोकगीत पुरस्कार देखील मिळाला आहे. मिल चुका है.
के.जी. मोहम्मद निवृत्तीनंतर तेथील संग्रहालयातही काम करत आहेत. साथियों, मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी अच्छी खबर अंदमान आणि निकोबार बेटांवरून आली आहे. मुझे भी है. निकोबार जिल्ह्यात व्हर्जिन म्हणजे कच्च्या प्रक्रिया न केलेल्या नारळ तेलाला GI टॅग मिळाला आहे. मिला है. व्हर्जिन नारळ तेलाला GI टॅग मिळाल्यानंतर एक और आणखी एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या तेलाच्या उत्पादनाशी संबंधित महिलांना संघटित करून स्वयंसहाय्यता गट तयार केले जात आहेत. उन्हें मार्केट त्यांना विपणन आणि ब्रँडिंगचे म्हणजे उत्पादन नामचिन्हांकित करण्याचे विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. आदिवासी समुदाय आपल्या आदिवासी समुदायांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेनं एक हे एक मोठं पाऊल आहे. मुझे विश्वास मला है, विश्वास आहे की भविष्यात निकोबारचं व्हर्जिन नारळ तेल जगभर पसरणार आहे आणि यामध्ये सर्वात मोठं योगदान अंदमान आणि निकोबारच्या महिला बचत गटांचं असेल. होगा. मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशवासियांनो, पल भर के लिए क्षणभर आप एक दृश्य डोळ्यांसमोर दृश्य आणा. की कल्पना कीजिए. कोलकात्यात जानेवारी महिन्याचा सुमार आहे. दूसरा दुसरं महायुद्ध अपने शिगेला पोहोचलंय और इधर आणि इथे भारतात अंग्रेजों इंग्रजांविरुद्धचा संताप शिगेला पोहोचला आहे. इसकी वजह से त्यामुळे कोलकाता शहराच्या नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोलकाता के कोलकात्याच्या मध्यभागी असलेल्या एका घराभोवती आसपास पोलिसांचा बंदोबस्त अधिक सतर्क आहे. इसी बीच दरम्यान लंबा रात्रीच्या अंधारात एक लांब तपकिरी कोट, पॅन्ट आणि काळी टोपी घातलेली एक व्यक्ती अंधेरे में एक गाडी घेऊन बंगल्यातून बाहेर पडते. है. मजबूत अनेक कडक पहारा असलेल्या चौक्यांना गुंगारा देत वो एक ती व्यक्ती गोमो या रेल्वे स्थानकावर पोहोचते. ये स्टेशन हे स्थानक सध्या झारखंडमध्ये आहे. यहाँ से इथून ती व्यक्ती रेल्वेगाडी पकडून पुढे निघून जाते. इसके बाद त्यानंतर अफगाणिस्तान मार्गे ती युरोपमध्ये पोहोचते वो यूरोप जा पहुंचता है. आणि हे सर्व ब्रिटिश सरकारची अभेद्य तटबंदी भेदून होतं. होता है. साथियों, मित्रांनो, ही कथा तुम्हाला चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासमान वाटत असेल. आपको तुम्हाला लग रहा प्रश्न होगा, पडला असेल की एवढं धाडस दाखवणारी व्यक्ती आखिर कोणत्या मातीची बनलेली असेल. दरअसल वास्तविक ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या देशाचे महान व्यक्तिमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस होते. 23 आता आपण 23 जानेवारी म्हणजेच त्यांची जयंती शौर्य दिन म्हणून साजरी करतो. मनाते हैं. उनके त्यांच्या शौर्याशी निगडीत या गाथेमधूनही उनके त्यांच्या शौर्याची झलक दिसून येते. कुछ साल पहले काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या त्याच घरी गेलो होतो जिथून ते इंग्रजांना गुंगारा देऊन पळून गेले होते. लेकर निकले थे. त्यांची ती कार आजही तिथे आहे. वो तो अनुभव माझ्यासाठी मेरे लिए खूप विशेष होता. बहुत ही विशेष रहा. सुभाष बाबू हे द्रष्टे होते. विजनरी थे. धाडस तर त्यांच्या नसानसांमध्ये भिनलं होतं. इतना ही एवढंच नव्हे तर ते अत्यंत कुशल प्रशासक देखील होते. महज 27 वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते कोलकाता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आणि त्यानंतर त्यांनी शहराच्या महापौर पदाची जबाबदारी देखील स्वीकारली. प्रशासक के एक प्रशासक म्हणूनही त्यांनी अनेक मोठमोठी कामं केली. बच्चों मुलांसाठी शाळा, गरीब मुलांसाठी दुधाची व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत त्यांनी केलेले प्रयत्न के प्रयासों को यांचं आजही स्मरण होतं. नेताजी नेताजी सुभाष यांचा साथ ही रेडिओशीही गाढ संबंध होता. उन्होंने त्यांनी आझाद हिंद रेडिओची स्थापना केली होती. या रेडिओवर लोक त्यांना ऐकण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत असत. संबोधन त्यांच्या भाषणांनी परकीय सत्तेविरुद्धच्या लढ्याला नवं बळ दिलं. एक नई ताकत मिलती थी. आझाद हिंद रेडिओवर इंग्रजी, अंग्रेजी, हिंदी, तमिळ, बंगाली, मराठी, पंजाबी, पुश्तू आणि उर्दूमध्ये बातमीपत्र प्रसारित केली जात असत. मैं नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मी अभिवादन करतो. देश भर की मी देशभरातील तरुणाईला विनंती करतो की त्यांनी त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त वाचन करावं आणि त्यांच्या जीवनातून सतत प्रेरणा घ्यावी. साथियों, मित्रांनो, प्रत्येक वेळी मन की बातचा हा कार्यक्रम मला तुम्हा सर्वांच्या सामूहिक इच्छाशक्तीशी
आप सब देशाच्या सामूहिक उपक्रमांशी जोडतो। जोड़ता है। दर महिन्याला मला बड़ी संख्या तुमच्या में आपके सूचना आणि विचार आपके विचार मिलते हैं। मोठ्या प्रमाणात मिळतात हर बार आणि प्रत्येक वेळी या कल्पना सूचना पाहून माझा विकसित भारताच्या निर्धारावरचा विश्वास और आणखी वाढतो। आप सब तुम्ही सर्वजण इसी तरह आपापल्या कामांमधून अपने काम भारताला सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करत राहा। के लिए प्रयास करते रहे। इस आजच्या मन की बात मध्ये फिलहाल सध्या एवढंच। इतना ही। अगले पुढच्या महीने महिन्यात फिर पुन्हा भेटू। भारत भारतातील लोकांचं यश, संकल्प आणि कर्तृत्वाच्या नवीन नई गाथाओं के कथांसह साथ। खूप खूप आभार। नमस्कार।